नमस्कार मंडळी, ज्ञान क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्याने हार्दिक सहर्ष स्वागत आहे मित्रो. आज आपण अतिशय महत्त्वपूर्ण असे प्रश्न पाहणार आहोत. ते प्रश्न म्हणजे विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित असणारे महत्त्वपूर्ण असे प्रश्न मित्र हो. प्रश्न सुरू करण्यापूर्वी, प्रश्न घेण्यापूर्वी तुम्हाला एक अशी रिक्वेस्ट आहे, तुम्हाला असे की नेहमीप्रमाणे एक विनंती आहे मित्र हो. या चॅनलवर तुम्ही नवीन असाल, आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला भेटणारे प्रत्येक अपडेट किंवा प्रत्येक प्रश्न तुम्हाला किंवा माहिती तुम्हाला भेटू शकते स्टार्टिंगला, सुरुवातीला मित्र. चला, जास्त आपण बडबड न करता आपण थेट आपल्या प्रश्नाकडे सुरुवात करूया मित्र. चला, पहिला प्रश्न काय सांगते, पूर्णपणे भारतात विकसित केलेली रोटावॅक हे वॅक्सिन WHO च्या म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेच्या प्री क्वालिफिकेशन चाचणीत यशस्वी ठरले. हे वॅक्सिन कोणत्या आजारासाठी दिले जाते? पर्याय क्रमांक 1 आहे डेंग्यूसाठी, पर्याय क्रमांक 2 आहे डायरियासाठी, पर्याय क्रमांक 3 आहे पोलिओसाठी आणि पर्याय क्रमांक 4 आहे मित्र कॅन्सरसाठी. तर या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे डायरियासाठी ही वॅक्सिन दिली जाते. प्रश्न दुसरा आहे, शेतीसाठी 24 तास मोफत वीज देणारे पहिले राज्य कोणते? ओके, पर्याय क्रमांक 1 आहे केरळ, पर्याय क्रमांक 2 आहे तेलंगणा, पर्याय क्रमांक 3 आहे कर्नाटक आणि पर्याय क्रमांक 4 आहे पंजाब. या प्रश्नांचे योग्य उत्तर आहे तेलंगणा मित्र हो. तेलंगणामध्ये 24 तास शेतीसाठी मोफत वीज दिली जाते. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे तिसरा, भीम ॲपचे पूर्ण रूप काय आहे? ओके, पर्याय क्रमांक खालीलप्रमाणे आहेत. भारत इंटरमिडिएट फॉर मनी, नंबर 2 आहे भारत मिशन फॉर मोर पेमेंट आणि पर्याय क्रमांक 3 आहे भारत इंटरफेस फॉर मनी आणि पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्र भारत इंटरफेस फॉर मनी. या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे, त्याचं म्हणजे या ॲपचे पूर्ण रूप आहे. ओके, त्याच्यानंतरचा प्रश्न यायचा होता, ओके, डॅश डॅश हा मोबाईल ॲपला सर्वोत्कृष्ट सरकार सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नंबर 1 आहे पर्याय भीम, नंबर 2 आहे उमंग, नंबर 3 आहे आधार, नंबर 4 पर्याय आहे यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे उमंग. या मोबाईल ॲपला सर्वोत्कृष्ट सरकार सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे, ते म्हणजे पर्याय क्रमांक 2. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे, देशातील पहिली हेलिकॉप्टर टॅक्सी सेवेची सर्व्हिस कोणत्या शहरात सुरू करण्यात आलेली आहे? पर्याय क्रमांक 1 आहे बंगळुरूमध्ये, पर्याय क्रमांक 2 आहे हैदराबादमध्ये, पर्याय क्रमांक 3 आहे मुंबईमध्ये का पर्याय क्रमांक 4 आहे दिल्लीमध्ये. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बंगळुरूमध्ये हेलिकॉप्टरची पहिली टॅक्सी सेवेची सर्व्हिस या शहरामध्ये करण्यात आलेली आहे मित्र. त्याच्यानंतरचा आहे 6वा प्रश्न. ओके, CDMA हे तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक 1 आहे संगणक, पर्याय क्रमांक 2 आहे खाणकाम, पर्याय क्रमांक 3 आहे अंतरिक्ष यान, पर्याय क्रमांक 4 आहे मोबाईल फोन. या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे मित्र पर्याय क्रमांक 4 मोबाईल फोन हे संबंधित आहे. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे 7वा. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरू केलेली मिशन संपर्क हे अभियान कोणत्या रोगाशी निगडीत आहे? ओके, नंबर 1 कुष्ठरोगाशी, नंबर 2 क्षयरोगाशी, नंबर 3 एड्सशी, नंबर 4 कॅन्सरशी. ओके मित्र, या प्रश्नांचे योग्य उत्तर आहे एड्स. ओके, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने म्हणजे मिशन संपर्क हे जे अभियान राबवलं आहे हे एड्स
HIV याच्या रोगाशी निगडीत आहे. ओके, तर त्याच्यानंतरचा आहे 8वा प्रश्न. ओके, भारतीय पहिले वायफाय गाव कोणते? म्हणजे भारतातील पहिले वायफाय गाव कोणते आहे? एक आहे पर्याय क्रमांक मिदनापूर, 2 आहे पाचगाव, नंबर 3 आहे पलक्कड, नंबर 4 आहे हरिके. तर या प्रश्नांचे योग्य उत्तर आहे पाचगाव. हे पहिले वायफाय गाव आहे भारतातील. 15 ऑगस्ट 2016 या महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रकारची लॅब सुरू केली आहे? पर्याय क्रमांक 1 आहे सायबर, पर्याय क्रमांक 2 आहे न्यायवैज्ञानिक, नंबर 3 आहे फिंगरप्रिंट, नंबर 4 आहे फॉरेन्सिक. तर या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे मित्र हो सायबर यांच्याशी संबंधित आहे. ओके ओके मित्र, याच्यानंतरचा बघूत प्रश्न 10वा प्रश्न आहे. पॅन संदर्भात बरोबर विधान ओळखा. म्हणजे पॅन कार्ड असते ना, त्या संदर्भामध्ये बरोबर विधान ओळखा. किंवा एक असं राहू शकते पॅन नंबर त्याच्या संदर्भामध्ये. तर परमानंट असिस्टंट नंबर पर्याय क्रमांक 1 होता. पर्याय क्रमांक 2 आहे परमानंट अकाउंट नंबर, हे असू शकते का नंबर पर्याय क्रमांक 3 आहे पोर्टफोलिओ अकाउंट नंबर, हे आहे का? नंबर 4 परमानंट आधार नंबर. या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे मित्र हो पर्याय क्रमांक 2 परमानंट अकाउंट नंबर. ओके, तर ह्या पॅन संदर्भामध्ये हा विधान योग्य आहे. नंतरचा 11वा प्रश्न पाहूया. ओके, पहा मित्र, 11वा प्रश्न पाहण्यापूर्वी तुम्हाला एक नेहमीप्रमाणे असे एक रिक्वेस्ट आहे मित्र हो, या चॅनलवर तुम्ही ज्ञान क्लासेस या चॅनलवर तुम्ही नवीन असाल आतापर्यंत या चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, व्हिडिओ पाहत आहात पण लाईक फारच कमी येत असतात. ते तुमचं लाईक म्हणजे आमच्यासाठी एक प्रोत्साहन असते मित्र. त्याच्या माध्यमातून आम्ही नवनवीन या पद्धतीनं काय टाकू शकतो, प्रश्न टाकू शकतो. म्हणून एक लाईक आणि एक तुम्ही नवीन असाल पाहत असाल व्हिडिओ तर सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट नक्की कळवा मित्र कशा पद्धतीने व्हिडिओ वाटला तो. ठीक आहे, आपण पुढचा प्रश्न पाहूया. भारतात पिनकोड क्रमांक वितरित केले आहे. ओके, भारतात पिनकोड क्रमांक वितरित केले आहे. पिनकोड प्रणाली अंतर्गत पहिले 3 अंक काय दर्शवतात? ओके, पहिले 3 अंक काय दर्शवतात? नंबर 1 आहे वितरणाचा तालुका, पर्याय क्रमांक 2 आहे वितरणाचा जिल्हा, पर्याय क्रमांक 3 आहे उपक्षेत्र, पर्याय क्रमांक 4 आहे वितरण डाकघर. तर या प्रश्नांचे योग्य उत्तर आहे वितरणाचा जिल्हा. हे पहिले 3 अंक दर्शवतात. ओके, त्याच्यानंतर आहे 12वा प्रश्न. SB3 किंवा 3 BS4 सध्या चर्चेत आहेत. यातील BS म्हणजे काय? भारत स्टेट असू शकते का, स्टेज बायो सिस्टम असू शकते का, बायो सोर्स असू शकते का, यापैकी नाही. तर या प्रश्नांचे योग्य उत्तर आहे मित्र भारत स्टेज. लक्षामध्ये. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 13वा. राष्ट्रीय फॅशन टेक्नॉलॉजी संस्थेच्या अध्यक्षपदी अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ओके, हे चालू घडामोडीचा प्रश्न आहे. तर पर्याय क्रमांक 1 आहे रवी शास्त्री ऑप्शन मध्ये, पर्याय क्रमांक 2 आहे गजेंद्र चौहान, पर्याय क्रमांक 3 आहे राजेश व्ही शहा आणि पर्याय क्रमांक 4 आहे रघुराम राजन. ओके, तर या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे मित्र राजेश व्ही शहा. हे या ठिकाणी अलीकडच्या काळामध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कशामध्ये? राष्ट्रीय फॅशन टेक्नॉलॉजी संस्थेमध्ये. लक्षामध्ये. नंतरचा प्रश्न आहे 14वा. बालकावर अन्याय अत्याचार होत असल्याची आढळून आल्यास त्यांची थेट तक्रार बाल हक्क संरक्षण आयोगाकडे करण्यात यावी. यासाठी कोणते ॲप
सुरू केले आहे. ओके, नंबर 1 पर्याय 1 आहे भीम, नंबर 2 आहे व्हॉट्सअप, नंबर 3 आहे चिरंजीवी आणि नंबर 4 आहे चिराग. ओके, तर या ठिकाणी चिराग या प्रश्नांचे योग्य उत्तर आहे किंवा ऑप्शन क्रमांक 4 हे योग्य आहे. ज्यावेळेस अन्याय अत्याचार बालकावर होतो त्यावेळेस त्यांना संरक्षण करण्यासाठी बालहक्क म्हणून एक ॲप मोबाईल नियुक्ती केली, म्हणजे एक ॲप मोबाईल दिली आहे ते म्हणजे चिराग. ओके, नंतरचा प्रश्न आहे 15वा प्रश्न आहे तो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. भारतातील पहिले सौर ऊर्जेवर जाणारे रेल्वे स्थानक कोणते? पर्याय क्रमांक 1 जालंधर, पर्याय क्रमांक 2 धोलेरा, पर्याय क्रमांक 3 शिलाँग, पर्याय क्रमांक 4 गुवाहाटी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गुवाहाटी. म्हणजे सौर ऊर्जेवर, ज्यापासून आपण सौर ऊर्जा म्हणजे सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून रेल्वे स्थानक असं आहे चालणार गुवाहाटीला. ओके, चला प्रश्न 16. सन 2021 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार कुणाला मिळाला? ओके, पर्याय क्रमांक 1 आहे डेव्हिड जुलियस, पर्याय क्रमांक 2 आहे बेंजामिन लिस्ट, पर्याय क्रमांक 3 आहे मारिया रेसा, पर्याय क्रमांक 4 आहे अब्दुल रझाक बुरहान. लक्षामध्ये अशा पद्धतीने ह्या प्रश्नांचं उत्तर आहे मित्र हो. या ठिकाणी मारिया रेसा ना 2021 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 17. कोविड-19 या आजारासाठी कारणीभूत असलेल्या SARS-CoV-2 हा व्हायरस खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो? नंबर 1 RNA व्हायरस, DNA व्हायरस, पॅरासाइट आणि चौथा आहे प्रोटोझोआ. ओके, तर या प्रश्नांचे योग्य उत्तर आहे RNA व्हायरस या प्रकारामध्ये मोडत असतो. मायक्रोसॉफ्ट कंपनीने नुकतेच क्लाउड कम्प्युटिंग सेटिंग कोणत्या स्पेस एजन्सी सोबत करार केलेला आहे? तर पर्याय क्रमांक 1 आहे नासा सोबत, पर्याय क्रमांक 2 आहे इस्रो सोबत, पर्याय क्रमांक 3 आहे युरोपियन स्पेस एजन्सी आणि पर्याय क्रमांक 4 आहे स्पेस एक्स. तर या प्रश्नांचे योग्य उत्तर आहे स्पेस एक्स यांच्याशी मायक्रोसॉफ्ट कंपनीने काय केलं आहे? एक करार केला आहे. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 19वा. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था कुठे आहे? काय सांगते? राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 दिल्लीला आहे का? पर्याय क्रमांक 2 पुण्याला आहे का? पर्याय क्रमांक 3 बंगलोरला आहे का? पर्याय क्रमांक 4 हैदराबादला आहे का? मित्र, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे या ठिकाणी पुणेला. ओके, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था कुठे आहे? मग पुणेमध्ये आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, दिसत नाही का? हा, ठीक आहे. कोवॅक्सिन ही कोविड-19 लस भारत बायोटेक्निकने कोणाच्या साहाय्याने तयार केली? दिसत नाही बरोबर का तो? कोणाच्या साहाय्याने तयार केली? पर्याय क्रमांक 1 आहे फायझर कंपनीने, पर्याय क्रमांक 2 आहे ICMR, पर्याय क्रमांक 3 आहे ऑक्सफर्डने आणि पर्याय क्रमांक 4 आहे मॉडर्ना कंपनीने. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ICMR ने. या ठिकाणी वॅक्सिन ही कोविड-19 लस आहे बायोटेकने म्हणजे कोणाच्या तर साहाय्याने केलेली आहे? तर या ठिकाणी ICMRच्या साहाय्याने केलेली आहे. ठीक आहे मित्र, अशा पद्धतीने तुम्ही ह्या प्रश्नाचे उत्तर पाहिले आहे. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. कमेंट करा, त्यानंतर सुद्धा अशी नवीन आपण व्हिडिओ पाहणार आहोत. ठीक आहे, शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.